सकाळ मी भक्ती ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आहे शनिवार आणि मी स्वतःचं सगळं आवरलंय. जर तर मला तापीनं आजारपणानं इथे हे झालेलं आहे, तर आमच्याकडे याला जरच म्हणतात. तर आता नाश्त्यामध्ये पोहे बनवते. 9 वाजता लाडूला सोडायचा, 10 वाजता समर्थाला सोडायचा. तर चला पटापट आवरूया. सकाळ सकाळी दार उघडल्यानंतर एक सुंदर कानावर आवाज पडतो, त्या म्हणजे ह्या कोकिळ्याचा. तर याला कोकिळा पण म्हणतात आणि पावशा सुद्धा म्हणतात. इतकं गोड आरडतं ना, मला वाटतं ऐकतच राहावं. मग त्यानंतर आले घरामध्ये आणि रात्री तापवून ठेवलेलं दूध होतं, तर त्याच्यावरली मला साय काढायची होती. दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान घट्ट पूर्ण सगळं लोणी आहे ती वरच्या बाजूला येतं सगळं. आणि मग काढून मी एका भांड्यामध्ये ठेवते आणि त्यावरती असं विरजण टाकते. तर विरजण न विसरता टाकायचं, नाहीतर एवढी साय आपली खराब होऊ शकते. मग विरजण जर आपण दररोज साय टाकल्यावर थोडं थोडं टाकत राहिलं तर आपली सगळी साय चांगली राहते आणि तूपसुद्धा एकदम खमंग बनतं. त्यानंतर मी रात्री इडलीचं सुद्धा भिजवलं होतं, कारण शनिवार रविवार सुट्टी म्हणले की पोरांना काहीतरी वेगळं लागतं. रोज तर भाजी चपाती डब्याला असतेच. तर छान असं मी इथं पीठ बारीक करून घेत आहे. माझं आवरलं की पहिलं मला टेन्शन असतं की आज मी पोरांना काय बनवू. तर आज मी मस्त असं नाश्त्यामध्ये कांदा पोहे बनवते. तर कांदा, मिरची आणि शेंगदाणे मी सगळे एकदाच तेलामध्ये टाकलेले आहे. तर तेलामध्ये छान अशी मी तळून घेते. शेंगदाणे वरतून नाही टाकत आणि छान वाफरले जातात त्यामध्ये आणि खायला मग छान सम्राट काढून ठेवतो बाजूला. नाही तर ते दोघं आंघोळ करतायत आणि मी इकडं माझा नाश्ता बनवते, कारण आता मला जायचं आहे दोघालाही दोन्हीकडे सोडण्यासाठी. दिसण्यापेक्षा शरीरासाठी चांगलं म्हणून मी लोखंडाची कढई वापरते. जरी ती दिसली काळी पांढरी तरी मला काही फरक पडत नाही. मी मुलांसाठी मुद्दामून चांगले भांडे वापरते. लोखंडाच्या कढईमध्ये मी भाज्या मुलांच्या डब्याच्या दिवसभर घरी खायच्या काढते, म्हणजे बनवते आणि लगेच काढून ठेवते. तर इथं आता गरम गरम पोहे लाडूच्या डब्यामध्ये मी भरलेले आहेत. तर एका डब्यामध्ये मी त्याला शेव, जे की गावाकडून आहोने आणलेली शेव, आणि एका डब्यामध्ये पोहे. तर तो मला नेहमी म्हणतो, मम्मी भाजी चपाती नाही द्यायचं, पोहे द्यायचं, शिला द्यायचं, उपीट द्यायचं. म्हणजे बाकीचे पोहे घेऊन येतात ना, इडली, डोसा, शिरा, उपीट, पोहे नाश्त्याचे पदार्थ. मग घरी पण तेच आणि शाळेत पण तेच. मग ही चपाती भाजी खाणार कधी? त्यामुळे मी मुद्दामून दोघांना सुद्धा दररोज चपाती भाजीच देते. आणि घरी मग असं माझं चटक मटक असतं, त्यांना जे पाहिजे ते. म्हणजे समोला कारण जायचंय ट्युशनला, त्याला शाळेला सोडायचं आहे, लागलाय धिंग 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 करायला. ते दादाला सॉरी म्हण, दादा आपलाय म्हणून तर हाणलाय धरून. तुला पण हाणणार मस्ती केल्यावर. सॉरी म्हणू तुझ्या दादाला. दादा सॉरी, दादू सॉरी. उठले पूजा केली तर मग दिवसभर व्यवस्थित चालते गाडी, नाहीतर मग काय खरं नाही. धिंगा मस्ती नाचणं. समर्थला अजून 1 तास वेळ होता, पण त्याला ना लाडूला सोडायला यायचं होतं लाडूच्या शाळेमध्ये. तर आम्ही आता चाललोय लाडूला सोडायला. आणि लाडूला बसवल्यानंतर कसा कुरुकुरू करतोय बघा. मम्मी काय करत्या? काय झालं जानू? येते ना? ते त्याच ही त्यात अडकलंय. तुला इथेच बस, खाऊ आणते तुला, सरक. पावसाचं वातावरण बाहेर इतकं झालंय की आथरून पांघरून मी उन्हाला सुद्धा टाकता येत नाही मला. तर हे लाडूचं चादर आहे, तर ते उन्हाला टाकून आणलं होतं 1-2 तास. त्यानंतर दोघांचे 2 टॉवेल, ते सगळं. आणि कसं आहे माझं माहिती आहे का, हात पसना आणि काम दिसना. सगळ्यांना वाटतं हिला काय काम आहे, पण वेळ मला पुरत नाही. इतकं माझ्या मागं काही ना काही काम असतं. वरून खाली, खालून वरी, हे आणा ते आणा, शाळेचा अभ्यास घ्या, टिफिन बनवा. मैत्रिणीकडे आहे आज मस्त असा पावभाजीचा बेत, तर ते मुलांसाठी पावभाजी. काय वर अडकलं का? नुसता आगाऊपणा चालू असते दोघा तिघाचा. लाडूचे फ्रेंड शिव कसा करतोय बघा ना. दादा बॅगला गेला की आपण पण बॅगला अभ्यासाचं सगळं काढतोय. आमचा प्लॅन झालेला आहे इडलीचा.
इडली कुणाला आवडते? मला म्हणजे कोण? समर्थला आवडते का? दोघांना आवडते का? आणखी काढू. समर्थला आवडते का? प्लेट, तुझी प्लेट आण, प्लेट आण. पावभाजी खाल्लेली प्लेट आण. मस्त अशा लुसलुशीत इडल्या. हे बघा, रात्रीच भिजवलं, सकाळी बारीक केलं, नाश्ता बनवलं. जास्त भिजलेलं नाही आणि बाहेर इतकं गार वातावरण आहे की असं टम फुकते. तसलं विचारच करायचा नाही आता. ए पिलो, घे इडले, प्लेट आण तुझे. आणले तुझं राजा माझा. चला आता ही गार होते तोपर्यंत ना छान अशी इडल्या. तोपर्यंत मी चटणी बनवते. चटणीमध्ये घेतले खोबरं, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे. तर आमच्याकडे इडली हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यामध्ये मीठ आणि पुन्हा वरून आपण तडका मारूया नेहमीप्रमाणे. मस्त अशी छान लुसलुशीत इडली आणि चटणी. लाडू काय खातो रे तू? पावभाजी लाडूची. इथं आहे इडली सांबर. सांबर नाही, चटणी. एक नंबर. कुणाला भेटय? होय का? होय लाडू, काय झालं? समोर तस नाही करायचं, तस नाही करायचा. करते ते मस्ती कसा करते. रुद्र म्हणते काकू तुमचं डोकं दुखत नाही का? लय डोकं दुखतंय, काय करू सांग. रात्री तर दाब दिला दोघायला. गपचूप झोपा, मी झोपणार. या दोघांच्या आधी मी झोपले रात्री. कितीच फन फन करायला लागलं होतं. येतोय ना बघ, काकाला आवाज येतोय. म्हणायचं नाही तसं, नाही म्हणायचं. तू नका रे त्याला. खाली खेळा, खाली बसून. तो तुझं पझल घेऊन खेळायला लागलं. बरोबर डॉक्टर. सम्राट, आवाज बंद, आवाज बंद. तिघ त्रास देतात त्याला, तरी ते तेवढं पडलं बघ. रडवू नका, रडवू नका. असं होतं आजचं माझं सकाळपासून जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंतचं रुटीन. तर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आत्ता हा व्हिडिओ मी एडिट करून आजच अपलोड करणार आहे. तर चला आता मी एडिट करते. आणि तुम्हाला जर माझा चॅनलवरले व्हिडिओ आवडत असतील, लॉंग किंवा मिनी ब्लॉग, तर नक्की कमेंट करून सांगा. बघत राहा, सबस्क्राईब करा, छान अशी एक कमेंट करा, म्हणजे मला समजेल. आणि तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर. तोपर्यंत सगळ्यांना बाय.